या कैलास भांडेच्या हातून घडलेला गुन्हा ऐकून सैतानाची ही मान शर्मेनं खाली झुकेल। विरारच्या पापडखिंड परिसरात राहणाऱ्या या नराधमाचे हात आपल्याच लेकीच्या रक्तानं माखलेत। 15 मेला घडलेली ही घटना समजल्यानंतर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही। मूळचा अकोल्याचा रहिवासी असलेला कैलास भांडे पत्नीसह पापडखिंडमधल्या वासुदेव चाळीत राहत होता। महिन्याभरापूर्वीच कैलासच्या पत्नीनं मुलीला जन्म दिला होता। 6 महिन्यापूर्वी ती बाळंत झाली आणि तिला मुलगी झाली। मुलगी झाल्यामुळं तिच्या पतीला मुलगी का झाली, आपल्याला मुलगी नको आहे म्हणून तो रागावू लागला, त्रास देऊ लागला। मुलीला जन्म दिला म्हणून कैलास पत्नीला दररोज मारहाण करायचा। एवढंच नव्हे तर तो त्या कोवळ्या जीवाचाही सतत तिरस्कार करायचा। 15 मेला मात्र कैलासनं कळस गाठला। पतीने पत्नीला घराच्या बाहेर काढलं। ती दरवाजाजवळ थांबली आणि काही वेळानंतर तिने दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेली तर मुलगी हालचाल बंद झालेली होती आणि नाकातून रक्त येत होतं। तिला सांगितलं की तू ही गोष्ट कोणाला सांगू नको, नाहीतर मुलीला मारले तसं तुलाही मारेल। आपला गुन्हा उघडकीला येऊ नये म्हणून कैलासनं मुलीच्या मृतदेहाची लगेचच विल्हेवाट लावली। त्यांनी मुलगी दूध पिताना किंवा यांनी श्वासोच्छ्वास घेताना त्रास झाला म्हणून मेली अशी खोटी माहिती त्यांनी दिली आणि पोस्टमॉर्टम करण्यास नकार दिला आणि त्या प्रेताची स्मशानभूमीमध्ये नेऊन विल्हेवाट लावली। गावी पळण्यासाठी कैलास पत्नीला घेऊन CST रेल्वे स्थानकाजवळ आला, मात्र पत्नीला एकटंच सोडून कैलासनं तिथून पळ काढला। ती तशीच विटीला गेली आणि गावी गेली। गावी झालेला प्रकार वडिलांना आणि आजूबाजूच्या लोकांना सांगितला। अकोले येथून त्याचे वडील विरार पोलीस स्टेशन येथे आले। विरार पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी सर्व हकीकत सांगितली, तर त्यानंतर गुन्हा नोंद केला आणि तिचा पती आहे, त्या पतीला अटक केलेली आहे। एकीकडे विविध क्षेत्रात मुली यशाची शिखरं सर करतायत, तर दुसरीकडे आजही काही जण मुलींकडे नकोशी म्हणून बघतायत। कैलास भांडेने केलेली मुलीची हत्या हे याचंच घोतक म्हणायला हवं। अशा नराधमांना कठोर शिक्षा देऊन महाराष्ट्राच्या लेकींचा गळा घोटणाऱ्यांना वेळीच रोखायला हवं। विरारहून प्रभाकर कुडाळकरसह मी गुरुप्रसाद जाधव, ABP माझा।